महत्वाची बातमी आहे। बातमी फलटणमधली आहे। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्ये प्रकरण आणि या प्रकरणी तपास योग्य दिशेने व्हावा याकरता निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे। संपाच्या दुसऱ्या दिवशी ओपीडी बंद करण्यात आले होते, तर आज संपाच्या तिसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर देखील बंद असणार आहे। त्यामुळे महत्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जाऊ शकतात। रुग्णांचे मेगा हाल होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यभरात आज निवासी डॉक्टर संपावर जात आहेत। ऑपरेशन थिएटर मध्ये देखील काम होणार नाहीये। ऑपरेशन थिएटर ही बंद असल्या कारणाने महत्वाच्या शस्त्रक्रिया होणार नाहीत, त्यामुळे रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होतील। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, या प्रकरणी संपदा आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा याकरता म्हणून डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आज डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे। कालही संप पुकारलेला होता, पण काल ओपीडी जी होती ती बंद होती। आज मात्र ओपीडी न बंद ठेवता, किंबहुना ओपीडी तर बंद आहेच, पण ऑपरेशन थिएटरही बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे महत्वाच्या शस्त्रक्रिया या मात्र आज होणार नाहीयेत, याचा फटका रुग्णांना बसू शकतो। लागवीची डॉक्टर संपदा मुंडे या पीडितेला न्याय मिळावा आणि त्यासोबतच त्यांच्या घरच्यांना कुठेतरी घरातील करती धरती मुलगी जी होती तीच नाहीये, तर त्यामुळे त्यांच्या घरच्यांना कुठेतरी 2 पैसे कमायला मिळावेत यासाठी सरकारने कुठेतरी तातडीने पावलं उचलायला हवीत आणि त्यासोबतच जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, कडक शासन करण्यात यावं या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा राज्यभरातील डॉक्टरांनी काम बंद केलेलं आहे। म्हणजे निवासी डॉक्टरांनी जो संप आहे तो या ठिकाणी पुकारलेला आहे। मात्र एक आणखी मुद्दा उपस्थित करण्यात येतो, काल त्यांनी फक्त ओपीडी मध्ये सेवा देणं बंद केलेलं आहे। अशामध्येच आम्ही वार्ड सेवा देखील बंद करू आणि शस्त्रक्रिया जी आहे सचिन, तुम्ही आता कुठे आहात आणि तिथं जर ऑपरेशन थिएटर बंद असतील त्या रुग्णालयामध्ये, सरकारी रुग्णालयामध्ये, तर किती रुग्णांना आज फटका बसू शकतो? किती आकडा आहे तो? या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाहीये। किती रुग्णांना शस्त्रक्रिया सांगितलेल्या आहेत किंवा किती रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी बोलवण्यात आलेलं आहे, ही सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेऊयात। आणि त्यासोबतच शस्त्रक्रियांसाठी ज्या पद्धतीनं नागरिकांची, रुग्णांची मोठी संख्या असते, सोबत नातेवाईक देखील आलेले असतात, तर त्यांचे देखील या ठिकाणी हाल होऊ शकतात। त्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकते। तर एकीकडे काल आपण पाहिलं तर वार्डमध्ये सेवा देणं बंद केलेलं होतं, त्यासोबतच शस्त्रक्रिया विभाग जो आहे त्या विभागातही आम्ही कुठल्याही प्रकारची सेवा देणार नाही असं त्यांनी सांगितलं। सेवा देखील बंद करू हा इशारा त्यांनी दिलेला होता। मात्र आपत्कालीन सेवा जी होती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, पोहोचल्यानंतर आपण सगळ्याची अपडेट तुमच्याकडून घेऊया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।